नमस्कार मित्रांनो, मी आधी गाडगे मित्रांनो आपले स्वागत करतो मराठी डेस्क यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे। पीएम किसान 18वा हप्ता याची डेट आज आता फिक्स झालेली आहे, डिक्लेअर झालेली आहे। ती डेट तुम्हाला कुठे पाहता येईल हे आज आपण पाहणार आहोत। आणि ती डेटच्या अगोदर म्हणजे त्या तारखेच्या अगोदर तुम्हाला कोणती कामं करावी लागतील तेव्हा तुम्हाला पीएम किसानचे 2000 रुपये तुमच्या अकाउंटवरती येतील, हे आज आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, pmkisan.gov.in वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। त्याच्यानंतर तुम्हाला इथं दिसत असेल की 18वा जो हप्ता आहे तो 5 ऑक्टोबरला तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला एक तुमचा स्टेटस चेक करावा लागेल पीएम किसानमध्ये। तर पीएम किसानमध्ये स्टेटस करण्यासाठी नाव युअर स्टेटसवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला जो रजिस्ट्रेशन नंबर मिळाला असेल तो रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकायचा आहे। जर रजिस्ट्रेशन नंबर मिळाला नसेल तर तुम्हाला नाव रजिस्ट्रेशन नंबरवरती क्लिक करायचं आहे। इथे तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा किंवा आधार नंबरनं तुम्ही इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काढू शकता। तर मोबाईल नंबर टाका, त्याच्यानंतर तुमचा कॅप्चा एंटर करायचा आहे आणि त्याच्यानंतर गेट OTP वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळेल। रजिस्ट्रेशन नंबर मिळाल्यानंतर बॅक बटनवरती क्लिक करा। नाव युअर स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे। रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर तर कॅप्चा एंटर करून घ्या। त्याच्यानंतर गेट OTP वरती क्लिक करा। मित्रांनो, गेट OTP वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं OTP एंटर करून घ्यायचा आहे। नंतर गेट डाटावरती क्लिक करायचं आहे। गेट डाटावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल, ती तुमची माहिती असेल पूर्ण, ठीक आहे। ती एकदा व्हेरीफाय करा। त्याच्यानंतर ती माहिती चेक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एलिजिबिलिटी स्टेटसवरती क्लिक करायचं आहे। ह्याच्यात तुमचं लँड सीडिंग, KYC, आधार सीडिंग यस असणं गरजेचं आहे। जर ती नसेल तर ते तुम्हाला अगोदर चेक करून घ्यावं लागेल। जर आधार सीडिंग नसेल तर तुम्हाला माय आधार या वेबसाईटवरती जाऊन तो आधार सीडिंगचा स्टेटस चेक करायचा आहे किंवा तुमच्या संबंधित ज्या बँक अकाउंट असेल त्याच्यात जाऊन तुम्हाला आधारची सीडिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे आधारशी बँक लिंक करून घ्यायचं आहे, ठीक आहे। KYC असणं जरुरी आहे। आणि लँड सीडिंग जर नसेल त्यांनी तहसील ऑफिसला जाऊन पुरवठा विभागामध्ये त्याची पूर्तता करून तुम्हाला इथे लँड सीडिंग येस करून घ्यायचं आहे। लँड सीडिंग येस केल्यानंतर मित्रांनो लेटेस्ट इन्स्टॉलमेंट डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे। आता तुमचा 18वा हप्ता असेल तर काही लोकांना 18वा हप्ता किंवा काही लोकांनी लेट फॉर्म भरल्यामुळे त्यांचा 14वा 15वा काय हप्ता असेल तो इथं तुम्हाला दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। इथे FTO यस येणं जरुरी आहे। आता सध्या इन प्रोसेसमध्ये असल्यामुळे अजून आलेलं नाही आहे। तर इथं FTO यस ज्यावेळी येईल त्यावेळी तुमचा हप्ता तुमच्या अकाउंटवर मिळेल, ठीक आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही 5 ऑक्टोबरच्या अगोदर हे सर्व काम करणे अनिवार्य आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमचा स्टेटस तुम्ही चेक करू शकता आणि तुम्हाला 5 तारखेला हे सर्व कामं करणे अनिवार्य आहे, तर तुम्हाला 2000 रुपये हप्ता मिळणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।